ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय आचेगाव यांच्या वतीने 16वी आषाढी पालखी वारी 19 जुलैपासून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय आचेगाव यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची 16वी आषाढी पालखी वारी 19 जुलै रोजी आचेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती अध्यक्ष सागर कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली। 18 जुलै रोजी अभिषेक, महापूजा, पालखी व पादुका पूजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। पालखी पूजनाचा मान आमदार सचिन कल्याण शेट्टी, रामप्पा चिवड शेट्टी, रंजिता चाकोते, संदीप टेळे, राहुल डोंगरे, सुदीप चाकोते, बलवान गोतसुर्वे, महेश बिराजदार, गणेश कोळी, प्रियंका खुपसंगे, डॉक्टर संध्या धानोरे आणि विश्रांतीताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे। पालखी शिंगडगाव, होडगी, कुमठा, सोलापूर, तिऱ्हे, कासेगाव, कुरुल, अंकोली, सिकंदर टाकळी, सुरते, देगाव व वाखरी मार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे। यंदा प्रत्येक वारकऱ्याने किमान एक झाड लावावे हा पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जाणार आहे। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय आचेगाव ते पंढरपूर पालखी सोहळा हरिभक्तीपरायण सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिभक्तीपरायण बळीराम जांभळे महाराज यांच्या नेतृत्वाखाली या दिंडीचं 16वं वर्ष या ठिकाणी चालू आहे। या दिंडीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव, टोगरोळी, मुळेगाव, वडगाव, धोत्री तसेच लिंबी चिंचोळी, हिपळे, होटगी स्टेशन या विविध गावातील वारकरी सामील होऊन अतिशय विठू नामाच्या जयघोषात पंढरीकडे विठ्ठलाची ओढ लागलेली आहे। त्या पद्धतीनं पायी चालत पंढरपूरला जात असतात। पालखीचं प्रस्थान 18 तारखेला सकाळी ठीक 9 वाजता हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या दिव्य सानिध्यामध्ये व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पालखी सोहळ्याचं प्रस्थानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। आचेगाव येथे हनुमान मंदिरामध्ये संपन्न होणार आहे। पत्रकार परिषदेला नामदेव कांबळे, रामा शिंदे व मल्लीनाथ खोबण उपस्थित होते।